तुमचंही असं होतं का? राईड मस्त आहे, लोकेशन मस्त आहे, पण ऑडिओ थोडा खराब आहे. का तर वाऱ्याचा आवाज. त्या वाऱ्याच्या आवाजामुळं तुम्हाला तुमचा आवाजसुद्धा ऐकू येत नाही आहे. जसं की हा ऑडिओ. मी पण याच प्रॉब्लेमला खूप दिवसापासून फेस करतोय. पण आज कदाचित मला सोल्युशन सापडलंय. आज आपण अनबॉक्स करत आहे DJI माईक मिनी. बघूया हे खरंच मोटो व्लॉगिंगसाठी युजफुल आहे का? तर याच्यामध्ये मस्तपैकी आपल्याला एक बॅग भेटत आहे. बॉक्स साईडला ठेवू. खूपच प्रीमियम बॅग आहे. बघूया याच्या आतमध्ये काय काय आहे. ओके, तर फर्स्ट याच्यामध्ये आपल्याला भेटत आहे माईक केबल, देन डेट कॅट्स. दोन टाईप आहेत, एक ब्लॅक एक ग्रे. आणि हा मेन प्रॉडक्ट. तर हा आहे DJI माईक. याच्यामध्ये 3 व्हॅरियंट आहेत. फक्त ट्रान्समीटर, एक रिसिवर. हा जो पॅक आहे ते 2 ट्रान्समीटर आणि 1 रिसिवर. सो ओपन करूया आपण याला. डॅन टॅन. सो हा आहे DJI 2 ट्रान्समीटर 1 रिसिवरवाला पॅक, ज्याच्यामध्ये हे 2 ट्रान्समीटर म्हणजेच माईक भेटतात, 1 2, आणि त्यासोबत एक रिसिवर भेटतो. या रिसिवरचा यूज करून आपण हे माईक्स तुमच्या फोनला कनेक्ट करू शकता, DSLRला कनेक्ट करू शकता, म्हणजे कोणत्याही कॅमेराजला कनेक्ट करू शकता. सो याच्यामध्ये हे बॉक्सचं पॅकिंग पण खूप प्रीमियम दिलं आहे त्यांनी. आणि जर आपण बघितलं, एखादा माईक घेऊया. इतुसा माईक आहे हा, 10 ग्राम वेट आहे, त्यामुळे बेस्ट प्रोडक्ट आहे जो की आपण हेल्मेटच्या आतमध्ये यूज करू शकेन मोटो ब्लॉगिंगसाठी. ओके, आणि त्याच्यासोबत आपल्याला हे डेड कॅट्स पण भेटतात. हे 2 ग्रे भेटत आहेत आणि 2 ब्लॅक. ह्याला क्लिप करणं पण खूप इझी आहे. फक्त इथले ह्याचे हे जे 2 जे लॉक्स आहेत ते चेक करायचे, ह्याच्या बॅक साईडला आहेत, आणि प्लग करायचं. तो आवाज आला की प्लग झालं. ओके, बाकीचे या माईकचे जे डिटेल्स आहेत ते ओव्हरऑल इंटरनेटवरती भरपूर खूप काय काय आहेत. आपला मेन फोकस जो आहे तो मोटो ब्लॉगिंगसाठी. सो डायरेक्टली आपण जम्प करूया आपल्या मोटो ब्लॉगिंगच्या सेटअपवरती. सो हा माईक आहे. मला आत्ता रिसिवरची काही गरज नाही आहे. एक माईक इनफ आहे जो की माझ्या हेल्मेटमध्ये माउंट होईल. दुसरा माईक मी एक्झॉस्ट नोट कॅप्चर करायसाठी वगैरे यूज करू शकतो. सो रिसिवर बाजूला ठेवू. चलो चलो चलो. सो मेन कनेक्शन आहे DJIचे प्रॉडक्ट्सचं, जे की DJI ॲक्शन कॅम आणि माईक वायरलेसली कनेक्ट होतात. सो आपला कॅमेरा वॉटरप्रूफ राहील ब्लॉगिंगच्या वेळी, आणि आपल्याला ते हॅझल राहणार नाही की वायर्स आहेत हेल्मेटमध्ये किंवा नॉईस येतो आहे जास्ती वगैरे. तर ते सगळं राहणार नाही आणि इझी सेटअप राहील. सो मी हेल्मेटचं माउंटिंग दाखवतो कसं केलं आहे. ओके, तर हे आपलं NHK हेल्मेट, आणि कॅमेरा माउंटसाठी आपण हे चिन माउंट यूज करतो आहे, जे की मोटो वाईब इंडियाकडून आलेलं आहे. ओके, हे तर अशा पद्धतीने आपण इथं हा आपला कॅमेरा माउंट करतो, इझी. आणि जर तुम्ही माईकचा सेटअप बघितला तर ह्याच्या आतमध्ये इथं दिसू शकेल हे वालं ऑलरेडी मी इन्स्टॉल केलेलं आहे. हे पण मोटो वाईब इंडियाकडून आलेला एक माउंट आहे, जो की DJI माईक मिनीसाठी आहे. सो यांचे 2 व्हर्जन आहेत, व्हर्जन 1 व्हर्जन 2. तो हे व्हर्जन 2 आहे, ज्याच्यामध्ये आपला जो हा माईक आहे इझिली इथं जाऊन सेट होतो. ओके, आणि जेव्हा हेल्मेट आपण यूज करतो तेव्हा हे आपण चिन कवर पूर्ण कवर करतो, त्यामुळं जो विंड नॉईज आहे तो बऱ्यापैकी इथं रिड्यूस होतो. ओके, इझी क्लिपिंग आहे, काय हजल नाही, काय नाही, मस्तपैकी वायरलेस सेटअप आहे पूर्ण. चला जास्त बोलत नाही, डायरेक्ट राईडमध्ये टेस्ट करूया या माईकला. आणि ॲक्च्युली माझ्याकडं वायर्ड माईक पण आहे, सो आपण वायर्ड माईकशी पण याला कम्पेअर करू. तर हाय, आपण आत्ता माईक टेस्टसाठी बाहेर आलेलो आहे
आणि सध्या वायझर ऑफ आहे. आणखी माझा माईकचा नॉईस कॅन्सलेशन पण ऑन आहे. ओके, सो तुम्हाला बाईकचा सराउंडिंगचा काय आवाज येतो आहे ते ह्यात आपण चेक करू शकतो. ह्याच्यामध्ये नॉईस कॅन्सलेशन ऑन आहे. ओके, आणि नॉईस कॅन्सलेशन ऑन असताना मी वायझर ओपन करतो आहे. सध्या मी वायझर ओपन केलेला आहे आणि हा विथ नॉईस कॅन्सलेशन वायझर ऑन रेकॉर्डिंग आहे. ऑलमोस्ट मी 40-50च्या स्पीडनं चाललो आहे आता. एवढं जास्ती स्पीड नाही आहे, पण अपोजिट डायरेक्शनमध्ये विंड आहे. तर आता 60चं स्पीड आहे सध्या आणि हा आउटपुट आहे याचा. हा रेकॉर्डिंग आहे विदाऊट नॉईस कॅन्सलेशन. ह्याच्यामध्ये नॉईस कॅन्सलेशन ऑन नाही केलेला मोड आपण. विथ डेड कॅट आणि वायझर ऑफ आहे. सेम ऑलमोस्ट आता 40चं स्पीड आहे आणि 40च्या स्पीडमध्ये विंड नॉईस कसा आहे ते बघूया आपण. ओके, सेम रोड आहे त्यामुळं बाकीच्या कंडिशन्स तर सेमच आहेत. सेम व्हॉईस मध्ये मी बोलतो आहे, सेम इंटेन्सिटीनं. आणि एक मिनटं मी वायझर ओपन करतो. हा वायझर ओपन केला आहे मी आत्ता. वायझर ओपन असताना माईकचं नॉईस कॅन्सलेशन ऑफ असतानाचं रेकॉर्डिंग आहे. सो आय थिंक या ठिकाणी जरा नॉईस येत असेल, विंड ब्लास्ट येत असेल. सो आता आपण अजून एक टेस्ट करूया ज्याच्यामध्ये आपण वायर्ड माईकचं यूज करू. ओके, सो मला इन्स्टॉल करावं लागेल वायर माईक. आपण इथं साईडला थांबू थोडा वेळ. तर हा आपला सेटअप आहे वायर्ड माईकचा, ज्याच्यामध्ये जो गेन आहे तो मी 0 ठेवलेला आहे सध्या. तर आणि विंडशिल्ड ओपन आहे, वायझर ओपन आहे आपल्या हेल्मेटचा, आणि वायर्ड हेडफोनचा आउटपुट आहे हा, ज्याच्यामध्ये सेम एन्व्हायरमेंट आहे. सेम रोड, सेम ट्रॅफिक, सेम स्पीड. आणखी वायझर ओपन आहे. वायझर ऑफ करतो मी आता. हे वायझर ऑफ केल्यानंतरचा व्हॉईस आहे, ज्याच्यामध्ये वायर्ड हेडफोन विथ 0 गेन हा आउटपुट आहे याचा. हा आहे आपल्या माईकचा रिअल टाईम यूज, ज्याच्यामध्ये आपण वायरलेसली कॅमेरा कुठेही फिट करू शकतो. आणखी माईकसुद्धा आपण कुठं पण फिट करू शकतो. इन हाऊस जर समजा आपल्याला लाँग शॉट घ्यायचे असतील, कॅमेरा दूरवरती ठेवूनसुद्धा आपण याच्यामध्ये कॅप्चर करू शकतो. सो याची रेंज पण खूप जास्त आहे तशी, त्यामुळं विदाऊट एनी इश्यूज आपण यूज करू शकतो या माईकला मोटो व्लॉगिंगसाठी. ओके, सो आपण चाललो आहे आता रिटर्न. आपण तिन्ही पण माईक्स ऑप्शन जे होते, म्हणजे हाच DJIचा माईक विथ नॉईस कॅन्सलेशन, विदाऊट नॉईस कॅन्सलेशन, आणि इवन वायर्ड माईक पण आपण कम्पेअर केला इथं. सो तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा की तुम्हाला कुठला व्हॉईस चांगला वाटला. राईड सेव्ह करा, कॉन्टेंट स्ट्रॉंग ठेवा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. या पुढचे सगळे व्हिडिओज आपण याच माईक थ्रू रेकॉर्ड करणार आहे. सो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट असाच कायम राहू दे. चलो, बाय.